श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेली आहे मोठी देवशयनी आषाढी एकादशी. शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे हा धार्मिक दृष्टीतून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत श्रीहरी भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं. बघा, शनिवारी आषाढी एकादशी आहे. तर बघा, वारकरी संप्रदाय असतात ते विठ्ठलाकडे वारी दिंडी घेऊन जात असतात. बघा, हा जो दिवस असतो तर या वातावरणामध्ये खूप वातावरण हे पॉझिटिव्ह असतं. खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी असते तर ती सक्रिय होत असते. आणि ज्या दिवशी आपण बघा जे काही उपाय करतो, सेवा करतो किंवा मग व्रत पारायण करतो तर त्याचं जे शुभ फळ जे असतात तर ते आपल्याला लवकर मिळत असतात. त्यामुळेच बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा काही नियम असतात तर ते आपल्याला पाळायचे आहेत. तर व्रत करत असताना त्याचबरोबर व्रताचे आपल्याला पालन कसं करायचं आहे, पारायण कसं करायचं आहे अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, वर्षभरामधील येणाऱ्या एकादशींमध्ये ही जी एकादशी आहे सर्वश्रेष्ठ मानली जाते. ही एकादशी याचं व्रत जर केलं तर तुम्हाला सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होईल. तर अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष आहे. तर बघा, यामुळे बघा आपण जे काही सेवा करतो, उपासना करतो तर त्याचं फळसुद्धा आपल्याला तात्काळ मिळत असतं. त्याचबरोबर बघा, आपल्याला जर सेवा करायची असतील, उपाय करायचे असतील तर आणि त्याचं शुभफळ प्राप्त करायचं असेल तर काही नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागत असतं. तर बघा, देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी असे काही नियम जे सांगितलेले आहेत पौराणिक कथेमध्ये सुद्धा, त्याचबरोबर प्राचीन काळापासून हे जे नियम आहेत तर हे पाळण्यात सुद्धा आलेले आहेत. आणि हे जे नियम आहेत तर हे 99% लोकांना माहिती नाहीत. असे कोणते चुका आहेत किंवा नियम आहेत त्याची माहिती पाहूया. तर बघा, काही लोकांना असं सुद्धा माहिती नाही की व्रत कसं करायचं आहे, व्रताचं पालन कसं करायचं आहे. तर बघा, शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये भांडण तंटा करायचा नाही. त्याचबरोबर बघा, बाहेर असो किंवा घरामध्ये असो, लहान मुलं असतील किंवा मोठे थोर व्यक्ती असतील त्यांच्या संग भांडण तंटा करायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी नखे काढणे, केस कापणे तर अशा गोष्टी टाळायच्या आहेत. या दिवशी दिवसभर व्रताचं पालन करायचं आहे, व्रत करायचं आहे. तुमच्याकडे जर श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अवश्य अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर मग श्रीहरी विठ्ठलाच्या मूर्तीवरती आणि तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचबरोबर तुळशीची पानं अर्पण करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. गोशालामध्ये जाऊन गाईला अशा काय वस्तू खाऊ घालायच्या आहेत, केळी, त्याचबरोबर चणा डाळ, गूळ अशा या वस्तू आहेत. तर या गोशालामध्ये जाऊन गाईला सुद्धा तुम्ही खाऊ घालायचे आहेत. त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते. तसेच बघा, घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय करता येणार आहेत तर ते सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये मांस, मच्छी, अंडी, मासे त्याचबरोबर मद्यपान हे अजिबात करायचं नाही. चुकूनही या गोष्टी ज्या आहेत घरामध्ये टाळायच्या नाहीत. घरातील व्यक्तींना ह्या गोष्टी टाळण्यासाठी सांगायचं आहे. तसेच बघा, घरामध्ये जर तुम्हाला कुणी या दिवशी दूध किंवा दही अशा ज्या वस्तू, पांढऱ्या कलरच्या जर वस्तू मागायला आल्या तर तुम्हाला या वस्तू चुकूनही तुम्हाला कोणाला सुद्धा द्यायच्या नाहीत. याच्यामुळे लक्ष्मी आपल्याला नाराज होते आणि आपल्याला आर्थिक संकटांना सामना करावा लागत असतो. तसेच बघा, या दिवशी तुम्हाला संपूर्ण व्रत करायचं आहे. श्रीहरी भगवान विष्णूंचं तुम्हाला नामजप करायचं आहे किंवा मग फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला तरीसुद्धा चालणार आहे. या दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांना 11 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तसेच बघा, घरातील लहान मुलांना त्याचबरोबर थोर व्यक्तींना अपशब्द करायचे नाहीत. ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पाळायच्या आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे आहेत. याच्यामुळे बघा, ही वर्षातून एकदा येणारी एकादशी आहे. या दिवशी जे पण काही उपाय तुम्ही करता तर वर्षभर याचे जे शुभफळ असतात तर ते आपल्याला मिळत असतं. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.